मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का? बिर्याणी ही डिश मुघलांनी भारतात आणली आणि तेव्हापासून ती आपल्या पाककलेचा अविभाज्य भाग बनली आहे. खास करून दम बिर्याणीची परंपरा ही शतकानुशतकांपासून चालत आलेली आहे. दम म्हणजे काय तर झाकण घट्ट बंद करून मंद आचेवर भात, चिकन आणि मसाले शिजवायचे. त्यामुळे प्रत्येक दाण्यात मसाल्यांचा सुगंध आणि रस मुरतो. म्हणूनच दम बिर्याणी ही फक्त एक डिश नाही, तर राजेशाही मेजवानीसारखा अनुभव आहे. आज आपण ती शाही चव आपल्या घरी बनवणार आहोत, चिकन दम बिर्याणी. हॅलो, नमस्कार मित्रांनो, मी जयेंद्र. सुनीताज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत आहे. तर आज आपण बनवतोय चिकन बिर्याणी. रेसिपी एकदम सोपी आहे, तर चला पटकन सुरुवात करूया. आपण घेतलेला आहे 250 ग्रॅम बासमती तांदूळ. आता हा तांदूळ आपण स्वच्छ धुवून घेणार आहोत. धुतल्यानंतर तो अर्धा तास भिजत ठेवायचा आहे. लक्षात ठेवा, तांदूळ जास्त वेळ भिजवला तर तो तुटू शकतो, त्यामुळे जास्त वेळ ठेवू नका. आपण चिकन 250 ग्रॅम धुवून घेतलेलं आहे. त्यामध्ये आपण मीडियम साईजचे तुकडे करून घेतलेले आहेत. आपण आता 400 ग्रॅम कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. यामध्ये अर्ध्या कांद्याचा आपण बरिस्ता बनवणार आहोत आणि उरलेले अर्धे कांदे आपण नंतरच्या प्रक्रियेसाठी वापरणार आहोत. आपण अर्धा कांदा आता काढून ठेवलेला आहे आणि त्यामध्ये आपण अर्धा चम्मच मीठ टाकून घेणार आहोत. मीठ संपूर्ण कांद्याला आपण चोळून घेणार आहोत आणि 10 मिनटं आपण हे असं ठेवून देणार आहोत. बघा, 10 मिनटं आता झालेली आहेत आणि पूर्ण आपल्याला असं याच्यातलं पाणी आहे ते असं काढायचं आहे. पूर्ण असा कांदा आपल्याला कोरडा करायचा आहे, तेव्हाच तुमचा बरिस्ता खूप छान असा होईल. आता हे काढून घेऊया आपण. उरलेलं सुद्धा आपण तसंच करून घेऊया. बघा किती पाणी निघतंय त्यातलं. आपण आता एका कढईमध्ये तेल तापत ठेवलेलं आहे आणि त्यामध्ये आपला कांदा आपण यात टाकणार आहोत. थोडं थोडं करून यात टाकायचं आहे. सुरुवातीला आपल्याला गॅस हा फुलच ठेवायचा आहे, नंतर आपण मीडियम करणार आहोत. पहा, आता गोल्डन ब्राऊन होत चाललेला आहे. आता आपण गॅस आपला मीडियम करणार आहोत. पहा, आता आपला बरिस्ता तयार आहे. असा कलर आल्यानंतर आपण तो काढून घ्यायचा आहे. यानंतरही थोडासा डार्क कलर अजून त्यामध्ये येणार आहे, कारण की त्यामध्ये शिजण्याची प्रक्रिया चालू असते. आता पुन्हा एकदा आपण गॅस मोठा करायचा आहे आणि उरलेला कांदा आपण त्यात टाकून घेऊया. बघा, बरिस्ता आता आपला तयार झालेला आहे. आता आपण याला साईडला ठेवूया. आपण एक इथे पॅन घेतलेला आहे. आता त्यामध्ये आपण तेल टाकून घेऊया. तेल तापलेलं आहे. आता आपण त्यामध्ये खडे मसाले टाकणार आहोत. खडे मसाले आपण इथे 2 तमालपत्र घेतलेले आहेत, एक मोठी वेलची घेतलेली आहे, एक 6 आपण काळी मिरी घेतलेली आहेत, 4 आपण लवंगा घेतलेल्या आहेत, जावित्रीचा आपण थोडासा तुकडा घेतलेला आहे, स्टारफुलची आपण 4 पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि 2 इंचाचा दालचिनी घेतलेली आहे आणि वेलची घेतलेली आहे. आपण आता खडे मसाले तेलामध्ये टाकून घेऊया. तेलामध्ये आपण हे खडे मसाले भाजून घ्यायचे. खडे मसाले भाजल्यानंतर आपण जो कांदा ठेवला होता तो टाकून घेऊया. कांद्याला आपल्या तेलाबरोबर परतवून घ्यायचा आहे. पाहता कांदा आपण इथपर्यंत शिजवून घ्यायचा आहे. पूर्ण या कांद्यामधलं जे पाणी आहे ते सगळं निघून गेलं पाहिजे आणि असं मऊ जेव्हा कांदा होईल त्यामध्ये आपण आता आपले मसाले टाकून घेऊया. पाव चम्मच आपण हळद टाकून घेणार आहोत, अर्धा चम्मच जिरा पावडर, 1 चम्मच धना पावडर. आपला हा घरगुती मसाला आहे, हा आपण 1 चम्मच टाकून घेणार आहोत. 1 चम्मच हा काश्मीरी लाल तिखट आहे, तो आपण टाकून घेऊया. आलं लसूण पेस्ट आपण 1 चम्मच टाकूया. आता हे आपण अर्धी वाटी दही घेतलेलं आहे, हे दही फेटून घ्यायचं आहे, ते आपण टाकून घेऊया. मसाले आता आपण सर्व कांद्याबरोबर मिक्स करून घेऊया. मसाला शिजण्यासाठी आपण थोडं झाकण ठेवून घेऊया. मसाले शिजल्यानंतर
थोडीशी आपण यात कोथिंबीर टाकून घेणार आहोत. पुदिन्याची पानं सुद्धा आपण मुठभर टाकून घेणार आहोत. पुदिन्याची पानं आणि कोथिंबीर मिक्स करून आपण 2 मिनिटं आपण शिजवून घेऊया. आता वेळ आलेली आहे चिकन टाकायचे. चिकन आपण ॲड करून घेऊया आणि चिकन आपण मसाल्याबरोबर छान असं मिक्स करून घेऊया. अर्धा चमच आपण आता मीठ टाकून घेऊया. आपण भातामध्ये सुद्धा थोडं मीठ टाकणार आहे, त्या अंदाजाने आपल्याला टाकायचं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घेऊया. आपण आता चिकन शिजण्यासाठी यामध्ये पाणी टाकलेलं नाही आहे, तर आपण याच्यावरती एक झाकण ठेवणार आहोत आणि त्यामध्ये पाणी टाकूया. म्हणजे पाणी टाकल्यानंतर खाली जे आहे वाफेमध्ये ते आपण चिकन शिजेल आणि ते जळणार सुद्धा नाही. चिकन शिजत आहे तोपर्यंत आपण राईससुद्धा शिजवून घेऊया. आपण इथे पाणी घेतलेलं आहे, तांदळाचे आपण 3 पट पाणी घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आपण खडे मसाले टाकून घेऊया. थोडंसं आपण तेल टाकून घेणार आहोत, थोडीशी कोथिंबीर आणि अखंड पुदिन्याची थोडीशी पानं आणि अर्धा चमच मीठ. आपण तांदूळ भिजत ठेवला होता, छान असा तो कसा फुललेला आहे आणि आता आपण तो पाण्यामध्ये टाकून घेऊया. पाणी उकळलेलं आहे, आता आपण राईस त्यामध्ये ॲड करूया. राईसला सुद्धा पहा आता उकळी चांगली आलेली आहे आणि आपला राईस सुद्धा लांब सडक असा झालेला आहे. आपण 70% राईस शिजवून घेणार आहोत आणि त्यानंतर आपण चिकन सोबत पुन्हा एकदा दम देणार आहोत. राईस आपण आता अशा एक चाळणी आपल्याला घ्यायची आहे, त्यामध्ये आपण काढून घेणार आहोत. पाणी पूर्ण खाली एक वाडगं ठेवून राईस पूर्ण यात आपण टाकूया. आपण आता चिकन चेक करणार आहोत. ऐंशी टक्के आपलं चिकन व्यवस्थित आता शिजलेलं आहे. त्यामध्ये आपण आता बिर्याणी मसाला टाकून घेणार आहोत 1 चमच आणि मिक्स करून घेऊया. आता आपण तांदूळ शिजवलेलं जे पाणी होतं ते आपण 1 कप टाकून घेणार आहोत. एकदा मिक्स करून घेऊया. पाणी यासाठी टाकायचं आपल्याला का आता आपण राईस टाकल्यानंतर ते शिजण्यासाठी छान अशी मदत होईल त्याची आणि ग्रेव्ही तुमची थिक होईल. आता आपण यात राईस ॲड करणार आहोत. राईस ही पहा किती छान मोकळा मोकळा राईस आपला झालेला आहे. राईस ह्याचा संपूर्ण कढईमध्ये पसरवून घ्या. राईस टाकल्यानंतर इथे आपण अर्धा कप दूध घेतलं होतं, त्यामध्ये आपण केशर टाकून घेतले होते आणि थोडंसं आपण फूड कलर टाकलेला होता, तो आपण यावरती टाकून घेऊया. फूड कलर ऑप्शनल आहे, तुम्हाला जर नको असेल तर तुम्ही स्किप करू शकताय. आता यावरती आपण आपलं बरिस्ता टाकून घेणार आहोत. बरिस्ताने टेस्ट एकदम छान अशी येते. संपूर्ण बरिस्ता मी टाकलेला नाहीये, बाकीचा उरलेला तुम्ही हवाबंद पॅक डब्यामध्ये ठेवू शकताय. महिनाभर छान असा तो टिकतो. आता यावरती पुन्हा एकदा चिकन बिर्याणी मसाला आपण टाकून घेणार आहोत. आपण आता एक असा जाड बुडाचा तवा घेतलेला आहे, तो आता आपण 5 मिनिटं फुल गरम करून घेणार आहोत. तवा असा फुल गरम झालेला आहे, त्यावरती आपण आता आपली कढई ठेवून घेणार आहोत. वरतून थोडी गार्निशिंगसाठी कोथिंबीर टाकून द्या. आता कढईवरती आपण एक झाकण ठेवणार आहोत सपाट आणि त्यावरती एक वजन ठेवून देणार आहोत. आता 15 ते 20 मिनिटं आपण एकदम मंद आचेवरती व्यवस्थित त्याला वाफवून घ्यायचं आहे. मित्रांनो, 20 मिनिटं दम दिल्यानंतर आपण चेक करूया. छान अशी आपली बिर्याणी झालेली आहे. राईससुद्धा पहा किती छान असा शिजलेला आहे
हे बघा, यावर आपण आता 1 चम्मच गावरान तूप घालून घेणार आहोत. आपण आता प्लेटमध्ये काढून घेऊया. तर मित्रांनो, अशी आहे आपली शाही आणि स्वादिष्ट चिकन दम बिर्याणी. एकदा घरी नक्की करून बघा आणि तुमचा अनुभव आम्हाला कमेंटमध्ये कळवा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एक भन्नाट रेसिपीसह. धन्यवाद.